पहाटेच्या शपथविधीवेळी राजभवनावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी त्या दिवशी नेमकं काय काय घडलं याचा घटनाक्रम न्यूज 18 लोकमतला सांगितला। अण्णा, खरं तर आता शरद पवार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे, सूचक वक्तव्य केलेलं आहे की तो शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट लागली असती आणि पुढचे ज्या घटनाक्रम आहे तेही घडले नसते। त्याबद्दल तुम्हाला काय माहिती होती का? नेमकं काय घडलं होतं त्यावेळेस? आदरणीय दादांनी सकाळी मला फोन केला आणि पाटे लवकर बोललेलं। ज्यावेळी जे आमदार होते त्या आमदारासोबत मी दादासोबत स्वतः शपथविधीला त्या ठिकाणी उपस्थित होतो। आम्ही 12 आमदार एकूण सकाळी पाटे शपथविधीला त्या ठिकाणी दादाच्या सोबत गेलो होतो। पण नेमकी काय कल्पना होती की हे सगळं ठरवून करायचं होतं? शरद पवारही तुम्हाला बोलले होते का त्यावेळेस? काय घडलं होतं? नाही, तसं नाही। आदरणीय दादांनी मला सांगितलं, त्यामुळे मी दादासोबत त्या ठिकाणी गेलो। साहेबाचं आमचं त्या ठिकाणी बोलणं झालेलं नव्हतं। दादा म्हणले की तुम्ही सकाळी लवकर या, त्यावेळेस मी स्वतः त्या ठिकाणी दादाच्या सांगण्यावरनं गेलो होतो। अगदी, परंतु आता पवार साहेबांनी ज्या पद्धतीने स्पष्ट केलं, तो शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट लागली असती का, अशी शक्यता होती का? काय काय घडलं? आता शेवटी साहेब बोललेले, साहेब बोलले म्हणल्यानं तर आज आमच्यापेक्षा खूप मोठे आणि त्यांच्या वक्तव्याला महत्त्व पण आहे। ते बोलले म्हणजे तसं पण असेल।